नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. मंडळी, सकाळी सकाळी आमची दिवसाची सुरुवात जी आहे, रोजची कामाची जी सुरुवात आहे ती गायांच्या कामापासून होते. सध्या गोठ्यामध्ये गाई कमी आहे, एकच गाय दूध देते, 2 गाई गाभण आहेत. आता थोड्या दिवसामध्ये एक 4 ते 8 दिवसामध्ये आमची एक गाय व्यायला पण आहे. तर सकाळी सकाळी मस्त छान गाईचं दूध वगैरे काढून झालंय आणि आता आम्ही आलो मुरघास काढायला. आम्ही मकाच्या मुरघास केलेला होता, एकदम मस्त व्यवस्थित झाकून ठेवलाय, कारण सध्या पावसाचं वातावरण जास्त होतंय. पावसाचे दिवस नाही तरी पण पाऊस येतोय. हे बघा, हा आहे मकाचा मुरघास. पण दूध व्यवसायामध्ये मकाचा मुरघास असल्याशिवाय मजा नाही का? मकाचा मुर्गा आणि वाळलेला सारा. मकाचा मुरघास काढायला आलो, गाई कशा वरडायला लागली. खडबड खडबड पिशवी वाजली तरी आडायला लागले. हे पहा मंडळी, हमको भेल ला रहा है. आम्ही नेपियरचा पण मुरघास करत होतो बरं का, पण जी माझ्या मकाच्या मुरघास होते ना ती नेपियरच्या मुरघासामध्ये नाही आहे. म्हणजे नेपियरचा मुरघास आम्ही फक्त नेपियर व्हायला जाऊ नये म्हणून केलेला होता. त्याची एक बॅग अजून तशी शिल्लक आहे, म्हटलं ती शेवट फोडू आता. हे बघा, इथं चालू आहे मकाचा मुरघास काढायचं काम. बॅग अशी वरती असली का मग 2 जण लागत आहेत मुरघास काढायला. गाया अशा मस्त आवडीने खात्यात. आणि महत्वाचा विषय म्हणजे काय माहिती का, मुरघास केलेला असला ना की चाऱ्याचा जास्त लोड राहत नाही. पटकनी 2-3 टोकरा मुरघास, त्याच्यामध्ये वाळलेला चारा, हिरवा चारा थोडासा मिक्स केला की गायांना इतक्या चारा टाकता येतो. पाऊस पाणी जर झाला तर फक्त आपण एखाद्या दिवशी मुरघास पण टाकू शकतो. मुरघास असला म्हणजे चाऱ्याला इतका आधार राहतो. आता जे मंडळी दुग्ध व्यवसाय करतात त्यांना माहिती आहे. आम्ही पण आता ठरवलंय की इथून पुढं जास्तीत जास्त मुरघासावरती भर द्यायची आहे. मका विकत घेऊन, कारण घरची मका एवढी होत नाही, वावर एवढं शिल्लक राहत नाही. कारण 2 एकर आहे, त्याच्यामध्ये नेपियर पण आहे, त्याच्यामध्ये आम्हाला गहू वगैरे पण करायचा असतो. मकाचा एक फड काढला की त्याच्यानंतर आम्ही पुढचे 1-2 पिकं वेगवेगळे घेत असतो, कारण मका शेतामध्ये व्यवस्थित निघत नाही. तर आमचं चाललंय की आता ह्या सीझनला भरपूर मुरघासाचे बॅग जे आहेत ते स्टॉक करून ठेवायचे आहे. कारण आता सध्या 3 गाई आहेत ना, तर आमचा विचार चाललाय त्या 6 ते 7 पर्यंत आम्हाला न्यायच्या आहेत. पण त्या आम्ही दम्मादम्माने नेणार आहे. एक गाय थोड्या दिवसांनी वाढवायला सुरुवात करणार आहे. आता शिवांश पण हळूहळू मोठा झालाय, समजदार पण होत चाललाय, तो व्यवस्थित राहतो. इथून मागं कसं होतं, आम्ही डेअरिंग करत नव्हतो, कारण शिवांश राहत नव्हता आणि एकट्या माणसाला एवढं सगळं गाईचं काम ॲडजस्ट करणं सोपी गोष्ट नाही, म्हणजे हँडल होत नाही एकट्या माणसाला. तर त्याच्यामुळं त्याला जोड पाहिजेच. तर मग आमचं आता कसं, शिवांश मस्त छान राहतो, झोपतो वगैरे व्यवस्थित. आजोबांपाशी पण एकदम मस्त राहतो. तो थोडा मोठा झाला, तर 1.5 वर्षाचा झालाय, तर तो 2 वर्षाचा होईपर्यंत आम्ही हळूहळू 1-2 गाई अजून वाढवणार आहे. हे बघा, इकडे चालू आहे आमच्या मैनांचा चारा खायचं काम. आणि त्यांना हिरवा चारा टाकलेला होता, हिरवा चारा त्यांचा खाऊन झालाय. हे बघा, आणि आता टाकताय मुरघास. मुरघास तर इतक्या आवडीने खात्यात त्या. तर चला मंडळी, मी पण तृप्तीश पप्पांना मुरघास जो आहे तो थोडासा काढू लागते. त्याच्यानंतर आमच्या आज